Hello, student brothers and sisters. In the previous video, we did see how to present speech or the skills required the effective speech in front of the audience or before the audience. And this activity is there in question number 4C1. Here, again, there is internal option for question number 4C1, and the second point, that is comparing. Comparing means, that is art of comparing. Art of comparing म्हणजे काय या ठिकाणी comparing. This chapter is already learned by you in the 11th standard. In 11th standard, in third section or third unit, it is the sixth chapter, that is the art of comparing. आर्ट ऑफ कॉम्परिंग म्हणजे सूत्रसंचलन करण्याची कला. जरी वरवर पाहता आपल्याला हे इझी वाटत असलं, अँकरिंग करणं असेल, कॉम्परिंग असेल किंवा होस्टिंग एनी प्रोग्राम असेल, एखाद्या प्रोग्रामचं होस्ट म्हणजे सूत्रसंचालन करणं, अँकरिंग करणं किंवा कॉम्परिंग करणं apparently is easy, but actually it is a challenging skill, and we have to see in detailed manner how to make or how to achieve the art of comparing. इथं स्पेलिंग बघा, COMPERING, हे कॉम्परिंग आहे. बऱ्याच जणांचं जम्बलिंग होऊ शकतं, कंपेअरिंग नाही आहे. कंपेअरिंग स्पेलिंग COMPARING आहे. इथं काय आहे, PERING. कॉम्परिंग म्हणजे सूत्रसंचालन करणं. आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा, सूत्रसंचालन करत असताना इंट्रोडक्शन बघूया आपण. द पर्सन हू कम्पेअर्स अ शो, introduces program and the participants is called as the master of ceremonies, abbreviated as MC or MC. Here it is described about the MC. MC म्हणजेच मास्टर ऑफ सेरेमनीज, म्हणजेच वन हू कॉम्पर्स द फंक्शन, द प्रोग्राम, एनी फंक्शन, एनी प्रोग्राम कंडक्ट करणारा, अरेंज करणारा किंवा त्या ठिकाणी सूत्रसंचालन करत असणारा, की जो होस्ट म्हणून काम करतो. पूर्ण कार्यक्रमाची सूत्र ज्यांच्याकडे असतात ती व्यक्ती म्हणजे कॉम्पर असतो. आणि त्याला म्हटलं की द पर्सन हू कॉम्पर्स अ शो, एखाद्या शोचं, कार्यक्रमाचं कॉम्परिंग करणं म्हणजे सूत्रसंचालन करणं, की ज्यामध्ये तो प्रोग्रामला तर इंट्रोड्यूस करतोच, शिवाय पार्टिसिपंटला इंट्रोड्यूस करतो. अँड सो इट इज कॉल्ड द मास्टर ऑफ सेरेमनीज. तो पूर्ण कार्यक्रमाचा सूत्रधार असतो. विदाउट हिम द फंक्शन, द प्रोग्राम इज इम्पॉसिबल. सो इन ॲब्रिव्हिएटेड म्हणजेच इन शॉर्ट म्हणजेच संक्षिप्तमध्ये त्याला MC सुद्धा म्हटलेलं आहे. MC म्हणजेच मास्टर ऑफ सेरेमनीज और कॉम्पेअर अँकर, अनाउन्सर अँड मायक्रोफोन कंट्रोलर. याला कॉम्पेअर, MC म्हणजे मास्टर ऑफ सेरेमनीज असंही म्हटलं जातं, अँकर म्हटलं जातं, अनाउन्सर म्हटलं जातं, वन हू अनाउन्सेस, जो निवेदन करतो, किंवा मायक्रोफोन कंट्रोलर. नाव अ डे इन दिस मल्टीमीडिया और इन दिस न्यू टेक्नॉलॉजी, वन हू कंट्रोल्स द फंक्शन विथ द हेल्प ऑफ मायक्रोफोन. ही इज द मीडिएटर, अनाउन्सर अँड कोऑर्डिनेटर ऑफ द इव्हेंट. त्यालाच काय म्हटलेलं आहे, तो एक कोऑर्डिनेटर असतो. कोऑर्डिनेट करणं म्हणजे दोघांचं समन्वय साधणं. कुणाचा समन्वय साधला जातो या ठिकाणी, तर या ठिकाणी समन्वय साधला जातो तो सूत्रसंचालक, ऑडियन्सचा आणि फंक्शन संयोजक जे आहेत, या संयोजकाच्या हेतूनुसार स्टेजवरील जे मेंबर्स असतात त्यांचा आणि ऑडियन्सचा मीडियम किंवा दुवा म्हणून काम करण्याचा प्रयत्न या अँकर करणाऱ्याकडनं होऊ शकतो. हिअर द मास्टर ऑफ सेरेमनीज इज
an apt description of the anchor as he or she is the formal host and the felicitator of the event. Felicitator सुलभ करणारा, तो कार्यक्रम, तो इव्हेंट, ते फंक्शन फेलिसिटेट करणारा म्हणजे सुलभ करणारा, ऑडियन्सला फंक्शन चालू असताना समजण्यामध्ये, कळण्यामध्ये, संयोजकाचा हेतू साध्य करण्यामध्ये कुठलीही अडचण येऊ देणार नाही. तसं फॉर द स्मूथ कंडक्शन ऑफ द प्रोग्राम anchor is more important. That's why he is described here felicitator. There can be a wide range of events. मग किती मोठा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी सूत्रसंचालक असतात. कधी कधी दोघं जण त्या कार्यक्रमाचं अँकरिंगचं काम करतात आणि दोघंही अगदी विनोदी पद्धतीनं कार्यक्रम स्मूथली कंडक्ट केला जातो. राईट फ्रॉम हायली फॉर्मल वन्स लाईक सेमिनार्स ऑर कॉन्फरन्सेस टू इनफॉर्मल वन्स लाईक ॲन्युअल गॅदरिंग्स, फ्रेशर्स पार्टीज ऑर वेडिंग्स. म्हणजे अगदी औपचारिक फंक्शन्स असतील, वेडिंग्ज असतील, फ्रेशर्स पार्टी असेल. फ्रेशर्स पार्टीज म्हणजे न्यूली ॲडमिशन जे घेतात विद्यार्थी, त्या फर्स्ट इयरच्या नवीन ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेलकम फंक्शन असतं, त्यालाच म्हटलेलं आहे फ्रेशर्स पार्टी. तर त्याचंही तो सूत्रसंचालन करण्याचा प्रयत्न करतो. द रोल ऑफ ॲन MC इज टू वॉर्म द क्राऊड अँड गिव्ह देम ॲन आयडिया अबाउट प्रोग्राम अहेड. येस, व्हॉट इज द रोल ऑफ ॲन MC? या सूत्रसंचालकाचा रोल काय, भूमिका काय? टू वॉर्म द क्राऊड, क्राऊडला खिळवून ठेवणं, गुंतवून ठेवणं. अँड टू गिव्ह देम ॲन आयडिया अबाउट द प्रोग्राम अहेड, पुढं प्रोग्राममध्ये काय होणार आहे त्या संदर्भात थोडक्यात कल्पना देण्याचं काम करण्याचा प्रयत्न या अँकरिंगकडून होतो. मग तो ही असेल किंवा शी असेल. ही ऑर शी, हिअर इट इज मेन्शन, येस, ही ऑर शी. Here, he or she is to glorify the performance of all the performers with his or her appropriate positive comments and appreciation. ते कार्यक्रम सादरीकरण होत असताना जे कोण मध्ये भूमिका सादर करणार आहेत, भाषण करणार आहेत, ते भाषण करणाऱ्याचं इंट्रोड्यूस करणं की जेणेकरून ऑडियन्सचं लक्ष वेधून घेणं, त्यासाठी हा महत्त्वाची भूमिका हा अँकर करत असतो. मग त्याबद्दल पॉझिटिव्ह कॉमेंट्स करणं किंवा एखाद्याचं भाषण संपल्यानंतर त्या बाबतीत कॉम्प्लिमेंट्स देणं, चांगलं ॲप्रिसिएशन करणं, चांगले शब्द उच्चारणं, समीक्षात्मक पद्धतीनं चांगले शब्द उच्चारून ऑडियन्सला खिळवून ठेवण्याचं काम स्टेजवरती पहिला स्पीकर जाऊन दुसरा स्पीकर येईपर्यंत पूर्ण ऑडियन्सला खिळवून ठेवण्याचं काम हा सूत्रसंचालक करत असतो. अँड हेन्स इट इज हीज अनसेड रोल, आणि हा न सांगितलेला रोल किंवा त्याच्या स्किलचा रोल असतो, तो त्याच्या कौशल्याचा रोल असतो. टू एन्श्युअर एन्थुझियाझम अमंग द व्ह्युअर्स विथ ॲक्टिव्ह रिस्पॉन्स इन द फॉर्म ऑफ ॲप्लॉज. आणि याने या प्रकारे हँडलिंग करायचं असतं फंक्शन किंवा कार्यक्रम की ज्या वेळेला ऑडियन्स करून नेहमी किंवा सतत ॲप्लॉज किंवा टाळ्यांचा गडगडाट मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. हे साधं कौशल्य नाही, टाळ्यांचा गडगडाट मिळवणं किंवा ऑडियन्सला खिळवून ठेवणं, ऑडियन्सला इम्प्रेस करणं. दिस इज नॉट अ जोक, दॅट द स्किल ही मस्ट अचीव इट. ही हॅज टू मेक शुअर दॅट देर आर स्मूथ ट्रान्झिशन्स बिटवीन डिफरंट सेगमेंट्स ऑफ द प्रोग्राम. जे काही वेगळे प्रोग्राम असतील त्या प्रोग्राममध्ये काही भाग असतील, घटक असतील, वेगळ्या बाबी असतील, त्याच्यामध्ये ते ट्रान्झिशन होणं म्हणजे शिफ्टिंग होणं, चेंजेस होणं, चेंज होत असताना, बदल होत असताना एखादा पहिला वक्ता जाऊन दुसरा वक्ता स्पीकर माईक जवळ येईपर्यंत ऑडियन्सला खिळवून ठेवण्याचं काम या अँकरचं असतो. इन फॅक्ट ही हॅज टू मास्टर द स्किल ऑफ स्ट्रिंगिंग विविंग द होल इव्हेंट इन वन आर्टिस्टिक थ्रेड. एका कलात्मक धाग्यानं या अँकरिंग करणाऱ्या, सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीला स्टेजवरती असणारे आदरणीय व्यासपीठ आणि समोर असणारा ऑडियन्स याच्यामधला सुंदर दुवा बनण्याचं काम या अँकरला करावं लागतं. ॲट द सेम टाईम शुड देअर बी एनी हॅकअप्स, द MC स्टील हॅज टू एन्श्युअर द स्मूथ मुवमेंट ऑफ प्रोग्राम. कधी कधी काय होऊ शकतं त्या ठिकाणी हकअप्स म्हणजे अडथळे निर्माण होऊ शकतात. हकअप्स म्हणजे अडथळे, काय अडचण निर्माण होऊ शकते. एखादी टेक्निकल अडचण जरी निर्माण झाली तरीसुद्धा त्या ठिकाणी स्वतःच्या कॉन्फिडन्सवरती, स्वतःच्या नॉलेजवरती ऑडियन्सला खिळवून ठेवण्याचं काम, महत्त्वाचं काम हा अँकर करत असतो. कारण का अँकर हाच कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं
मास्टर असतो, हे महत्त्वाचं आहे. अल्टिमेटली हिज हर प्रेझेन्सी ऑन द स्टेज शुड एक्झिबिट स्पॉन्टेनिटी, ओरिजिनॅलिटी अँड जिनियस जेन्युइननेस. हे महत्त्वाचं आहे की खास करून हा जो अँकर असतो त्या स्टेजवरती त्यानं हे एक्झिबिट करायला हवं, त्यांनी हे दर्शवायला हवं, त्यांनी हे दाखवायला हवं. काय काय दाखवायला हवं या ठिकाणी? ही शुड शो ऑर एक्झिबिट स्पॉन्टॅनिटी, उत्स्फूर्तपणा. अगदी मनातून ती वाक्य बाहेर पडतात, नॅचरली ती बाहेर पडत आहेत. प्रसंगावधान त्याला बाळगावं लागतं. अवधान म्हणजेच प्रेझेन्स ऑफ माइंड इज इम्पॉर्टंट. ओरिजिनॅलिटी, तो खरेखूर मनापासून बोलतो हे भासवावं लागेल ऑडियन्सला. आणि जेन्युइननेस म्हणजे ओरिजिनल त्याचं प्रेझेंटेशन आहे, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. द वर्ड्स ऑफ द स्पीकर शुड कोरिओग्राफ म्हणजे स्वरमेळ घालणे. ही इज हर बॉडी लँग्वेज टू कॅरी हिम हर थ्रू द प्रोग्राम विथ ईज, ग्रेस, एलिगन्स अँड कॉन्फिडन्स. त्याच्या शब्दांनी, बोलण्याने एक स्वरमेळ ऑडियन्समध्ये आणि स्टेजवरती असणाऱ्या आदरणीय व्यक्तीमध्ये एक स्वरमेळ घालण्याचा प्रयत्न या अँकर करून व्हायला हवा, की ज्यामध्ये कशा पद्धतीनं विथ ईज, सहजासहजी, ग्रेस, अगदी फ्रेश किंवा शोभनीय पद्धतीनं, आनंदमय पद्धतीनं, एलिगन्स त्याच्यामध्ये असायला हवं, सुरेखपणा असावा, लावण्य असावं अँड कॉन्फिडन्स, फुल कॉन्फिडन्स. तो जो बोलत आहे अँकर, तो स्वतःचा आत्मविश्वास, उंच आत्मविश्वासानं बोलणारा पाहिजे. आणि हा आत्मविश्वास त्याच वेळेला व्यक्तीकडे येतो ज्या वेळेला त्या व्यक्तीकडं, त्या अँकरकडं पूर्ण ज्ञान असतं कार्यक्रमाचं, कार्यक्रमाशी रिलेटेड असणाऱ्या इतर पार्श्वभूमीचं सुद्धा नॉलेज असतं, प्रेझेन्सी ऑफ माइंड असतं, म्हणजे हजरजबाबीपणा असतो, तितकंच चातुर्य असतं. आणि सर्वांना कधी कोणाला काय बोलायचं, की जेणेकरून ऑडियन्स पण खिळले जातील आणि व्यासपीठावरील मान्यवरसुद्धा इम्प्रेसिव्ह होतील. तर अशा प्रकारचं अँकरिंग करणं या ठिकाणी ज्याला जमतं तो खऱ्या अर्थानं मास्टर ऑफ कॉम्परिंग आहे असं गृहीत धरलं जातं. हे जे इंट्रोडक्शन आहे हे धिस इंट्रोडक्शन इज टेकन फ्रॉम युअर 11th स्टँडर्ड टेक्स्टबुक. यू मे यूज or you may follow this textbook or you may read the textbook for your better understanding. There is a detailed explanation about it, and now we have to see the example of it. Example of anchoring. Here are some points again. हे अँकरिंग कसं केलं जातं, की ज्यामध्ये आता बघा इथं पॉईंट दिले आहेत की इंट्रोडक्शन. काय म्हणलेलं इथं पहिल्यांदा की कॉम्परिंग स्क्रिप्ट फॉर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, बक्षीस वितरण समारंभासाठी असणारं, प्राइज डिस्ट्रीब्युशन समारंभासाठी असणारं, बक्षीस वितरणासाठी असणाऱ्या सेरेमनीचं अँकरिंग करणं. कशा प्रकारे अँकरिंग केलं जाऊ शकतं त्याची स्क्रिप्ट या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. द कॉम्परिंग स्क्रिप्ट फॉर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी म्हणजे बक्षीस वितरण समारंभाचे स्क्रिप्ट म्हणजे लिखित संहिता. कशा प्रकारे कॉम्परिंग करायचं किंवा सूत्रसंचालन कसं करायचं हे या ठिकाणी पॉईंट्स दिले आहेत. पहिला पॉईंट आहे तो इंट्रोडक्शन. फर्स्ट पॉईंट इज इंट्रोडक्शन हिअर. इंट्रोडक्शनमध्ये या ठिकाणी जो कोण अँकरिंग करणार आहे, सूत्रसंचालन करणार आहे, त्यानं काय म्हणायचं, सगळ्यांना ग्रीट करायचं आहे. गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. वी आर गॅदर्ड हिअर फॉर द ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. आपण या ठिकाणी वार्षिक बक्षीस वितरण समारंभासाठी जमलेलो आहोत. द गेस्ट हॅव अराइव्ड हिअर. लेट अस वेलकम देम विथ अ थंडर ऑफ ॲप्लॉज ऑर विथ लाऊड क्लॅपिंग असं म्हटलं तर चालतं आहे. लेट अस वेलकम देम म्हणजे गेस्टचं आपण वेलकम करूया, स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात, असं या ठिकाणी त्या सूत्रसंचालकानं इंट्रोडक्शनमध्ये म्हणायचं आहे. त्यानंतर हे सुरुवातीला त्यांनी वेलकम केल्यानंतर त्या ठिकाणी स्टेजवरती होणारे जे काही कार्यक्रम आहेत ते स्टेप बाय स्टेप ते कार्यक्रम त्याच्या बाबतीतलं सुद्धा त्यानं प्रेझेंटेशन करणं गरजेचं आहे. दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे लाईटिंग द लॅम्प, दीप प्रज्वलन. कुठलाही कार्यक्रम करत असताना दिस इज द ट्रॅडिशन ऑफ आवर कंट्री टू लाईट द लॅम्प ऑर टू लाईट द लॅम्प ॲट द हँड्स ऑफ द चीफ गेस्ट. दॅट इज द ओपनिंग सेरेमनी ऑफ द फंक्शन. त्या कार्यक्रमाचं ओपनिंग असतं किंवा जाहीर प्रकटीकरण असतं. मग त्यावेळेला या सूत्रसंचालकानं काय म्हणायचं असतं,
आय कॉल अपॉन द ऑनरेबल चीफ गेस्ट. इथं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, काल्पनिक नाव घेतलेलं आहे. आय कॉल अपॉन किंवा आय रिक्वेस्ट द ऑनरेबल चीफ गेस्ट असंही म्हणू शकतो तो. या ठिकाणी जे वाक्य दिलं आहे ते या पद्धतीने सुद्धा वापरलं जाऊ शकतं. आय रिक्वेस्ट द ऑनरेबल और रिस्पेक्टेड चीफ गेस्ट मिस्टर आदित्य चव्हाण, दॅट इज द ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, आणि त्यांच्यासहच द प्रिन्सिपल ऑफ आवर कॉलेज मिस्टर शेखर देशमुख and the vice principal of the college Mrs. Sadhna Nikam madam and the supervisor Mr. M.N. Shitole to light the lamp and garland the photos of goddess Saraswati. या चीफ गेस्ट, प्राचार्य, उपप्राचार्य आणि पर्यवेक्षक या सर्वांनी मिळून दीप प्रज्वलन करायचं आहे आणि सरस्वतीच्या फोटोला हार घालून पूजा करायची आहे असं तो सांगत असतो. आय रिक्वेस्ट ऑल दीज डिग्निटरीज टू टेक देअर रिस्पेक्टिव्ह सीट ऑन द स्टेज. थँक्यू ऑल. त्यानंतर त्यानं म्हणायचं आहे की या सर्व मान्यवरांनी आपापल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं असं त्याच्या त्या सूत्रसंचालनामध्ये म्हणायचं आहे. त्यानंतर हे एवढेच पॉईंट तर वापरायचे आहेत. हीच तुमची स्क्रिप्ट आहे. दिस इज द स्क्रिप्ट दॅट द अँकर हॅज टू स्पीक ड्युरिंग द ॲक्च्युअल फंक्शन. देन थर्ड पॉईंट इज वेलकम सॉन्ग, स्वागत गीत. स्वागत गीता बाबतीत तो काय म्हणू शकतो, नाव आय रिक्वेस्ट मिस सुनीता, इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे की मिस सुनीता बच्चाव अँड हर टीम टू रिसाईट द वेलकम सॉन्ग. इथं आपण असं म्हणू शकतो, नाव आय वुड लाईक टू वेलकम द गर्ल्स इन द 12th स्टँडर्ड क्लास फॉर सिंगिंग द वेलकम सॉन्ग असंही आपण म्हणू शकतो या ठिकाणी. पण या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून दिलं आहे की नाव आय वुड लाईक टू रिक्वेस्ट द व्हाईस प्रिन्सिपल मिसेस साधना निकम मॅडम टू डिलिव्हर द इंट्रोडक्टरी, नाही वेलकम सॉन्गसाठी नाव आय रिक्वेस्ट मिस सुनीता बच्चाव अँड हर टीम टू रिसाईट अ वेलकम सॉन्ग. रिसाईट म्हणजे म्हणणे. वेलकम सॉन्ग सादर करण्यासाठी सुनीता बच्चाव आणि तिची टीमला मी या ठिकाणी वेलकम करतो. आणि ते गाणं झालं असं, वेलकम सॉन्ग संपलं असं गृहीत धरून ऑल द गर्ल्स आर फ्रॉम स्टँडर्ड 12, हे सर्व मुली 12वीच्या आहेत, 12B. थँक्स टू ऑल द गर्ल्स फॉर देअर रिदमिक अँड म्युझिकल रिसायटेशन. ह्या सर्वांना धन्यवाद देणं गरजेचं आहे. हेच फक्त या ठिकाणी ॲन्सर शीटमध्ये लिहायचं आहे. थँक्स टू ऑल द गर्ल्स फॉर देअर गुड सिंगिंग वेलकम सॉन्ग असंही म्हटलं तरी चालेल. देन इंट्रोडक्टरी स्पीच. देन कम्स इंट्रोडक्टरी स्पीच. वेलकम झाल्यानंतर, पाहुण्यांचं स्वागत केल्यानंतर इंट्रोडक्टरी स्पीच आहे, प्रस्तावना. इंट्रोडक्टरी स्पीच म्हणजे प्रस्तावना. मग त्या ठिकाणी कुठल्या शाळेतील पर्यवेक्षक असतील, उपप्राचार्य असतील किंवा प्राचार्य असतील, ते कार्यक्रमाची प्रस्तावना करू शकतात किंवा एखादे ज्येष्ठ शिक्षकसुद्धा ते प्रस्तावना करू शकतात कार्यक्रमाची. म्हणून करतात सूत्रसंचालकानं म्हणायचं या ठिकाणी, नाव आय वुड रिक्वेस्ट to Vice Principal Mrs. Sadhna Nikam Madam to deliver the introductory speech and tell the intention of this function. मी मिसेस साधना निकम उपप्राचार्य यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना या ठिकाणी सादर करावी आणि कार्यक्रमाचा हेतू नमूद करावा असं म्हणायचं आहे फक्त त्यांनी. त्यानंतर लगेचच त्यांनी त्या सूत्रसंचालकानं ते भाषण संपल्यानंतर लगेच म्हणायचं की थँक्यू मॅडम फॉर अप्रायझिंग अस विथ अचिव्हमेंट ऑफ अवर कॉलेज. थँक्स मॅडम. त्यांनी भाषण सादर केलं असं गृहीत धरून लगेच थँक्यू मॅडम फॉर युअर गुड इंट्रोडक्टरी स्पीच असंही म्हटलं तर चालेल. त्यानंतर आहे फेलिसिटेशन. फेलिसिटेशन म्हणजे सत्कार समारंभ. आलेल्या अतिथींचं स्वागत करणं, सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. फेलिसिटेशनच्या कार्यक्रमामध्ये फक्त सूत्रसंचालकाने फेलिसिटेशनमध्ये काय केलं जातं, ते कोणी कुणाचा सत्कार करायचा हेच फक्त नमूद करायचं आहे. तर हे फेलिसिटेशनमध्ये प्रेझेंटेशन करणं गरजेचं आहे सूत्रसंचालकाकडून. वेलकम ऑल गेस्ट्स. I request Honorable Principal Mr. Shekhar Deshmukh to welcome the chief guest Honorable Mr. Aditya Chauhan, Block Education Officer. की या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर म्हणजे गट शिक्षण अधिकारी जे कोण आदित्य चव्हाण आहेत, मिस्टर आदित्य चव्हाण, त्यांचं आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय शेखर देशमुख यांनी वेलकम करावं. बाय ऑफरिंग हिम बॉकेट और बुके और गार्लँड और विथ शॉल अँड कोकोनट. विथ शॉल अँड कोकोनट, शाळ आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं असं म्हणू शकता. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज टू वेलकम द ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर बाय ऑफरिंग हिम, बाय गिविंग हिम शॉल अँड कोकोनट ॲज अ वेलकम टोकन. एक वेलकम टोकन म्हणजे
एक स्वागताचं प्रतीक म्हणून, पाहुण्यांचं प्रतीक स्वागत म्हणून या ठिकाणी शाल आणि श्रीफळ त्यांना अर्पण करावं असं सूत्रसंचालक म्हणू शकतो. देन आय अर्ज द व्हाईस प्रिन्सिपल साधना निकम टू वेलकम द प्रिन्सिपल बाय ऑफरिंग बाउकेट ऑर बुके ऑर अ फ्लॉवर. त्यानंतर मी उपप्राचार्य साधना निकम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याच कॉलेजच्या प्राचार्यांचं बाउकेट किंवा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. बाउकेट म्हणजे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यानंतर लगेच थँक्यू म्हणायचं. आय रिक्वेस्ट द कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह टू वेलकम द व्हाईस प्रिन्सिपल. आणि कॉलेजच्या रिप्रेझेंटेटिव्हला जो काय कॉलेजच्या CR आहे, वर्गप्रतिनिधी आहे, त्यांनी व्हाईस प्रेसिडेंट मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी रिक्वेस्ट करतो असं म्हणायचं आहे. त्यानंतर मेन इव्हेंटमध्ये नाव द प्राइज टाईम ऑर प्राइज डिस्ट्रीब्युशन टाईम. आय रिक्वेस्ट द ऑनरेबल चीफ गेस्ट टू कॉन्फर द अवॉर्ड ऑफ स्पोर्ट्स. मी आता ऑनरेबल चीफ गेस्टला विनंती करतो की त्यांनी जो काय अवॉर्ड ऑफ स्पोर्ट्स आहे तो डिक्लेअर करावा. आय कॉल अपॉन मनोज पाटील अँड टीम टू रिसीव द ट्रॉफी फॉर बास्केटबॉल. मी या ठिकाणी मनोज पाटील आणि त्याच्या पूर्ण टीमला वेलकम करतो की बास्केटबॉलमध्ये त्यांना मिळालेलं जे काय बक्षीस आहे ते गटशिक्षणाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते घ्यावं की त्यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारावं. प्रतिभा मराठे अँड टीम फॉर कबड्डी. प्रतिभा मराठे आणि तिची जी काही सगळी टीम आहे कबड्डीच्या बक्षिसाकरता स्टेजवरती यावं असं नंतरच्या बक्षिसाकरता डिक्लेरेशन आहे. देन रमेश गुगे अँड टीम फॉर व्हॉलीबॉल टीम. व्हॉलीबॉलची टीम जी आहे रमेश गुगे यांची, त्यांनी मी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस घेण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे हे फक्त डिक्लेअर करायचं आहे. देन आय रिक्वेस्ट ऑनरेबल प्रिन्सिपल टू कॉन्फर द अवॉर्ड फॉर द कल्चरल इव्हेंट्स अँड द अकॅडमिक इव्हेंट्स. त्यानंतर मी प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे जे काही अवॉर्ड्स आहेत ते प्रदान करावेत. आय कॉल अपॉन सीमा अँड टीम टू ॲक्सेप्ट ट्रॉफी फॉर ग्रुप डान्स. जो काही उत्तम ग्रुप डान्समध्ये ट्रॉफी मिळवलेली आहे ती ट्रॉफी सीमा या विद्यार्थिनीला, तिच्या टीमला प्राचार्यांनी प्रदान करावी अशी रिक्वेस्ट करतो. प्रशांत चव्हाण फॉर इंडिव्हिज्युअल डान्स. प्रशांत चव्हाण याला वैयक्तिक नृत्यामध्ये ट्रॉफी प्रदान करावी प्राचार्यांनी. नाव आय रिक्वेस्ट टू गिव्ह अ ह्यूज ॲप्लॉज टू मिस अनिता पाटील. शी इज द स्टुडंट ऑफ द इयर. आणि या वर्षीची कॉलेजची विद्यार्थिनी म्हणून जी काय अनिता पाटील आहे तिची निवड झालेली आहे. तिला सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. म्हणजे सूत्रसंचालक जे बोलणार आहे तेवढंच या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. द कॉम्परर ऑर द वन हू होस्ट द प्रोग्राम what he talks, that sentences should be written in this section. And then chief guest speech, 7th point, that is chief guest speech. प्रमुख पाहुण्यांचं भाषण. Now I request the chief guest, that is block education officer, that he should present his valuable thoughts for us. किंवा इथं दिलेलं आहे नाव द मोमेंट कम्स टू विच वी आर इगरली वेटिंग. आणि तो क्षण आला आहे की ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहतो आहे. आय रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर आदित्य चव्हाण टू गाईड अस विथ हिज मेस्मरायझिंग स्पीच. मेस्मरायझिंग अगदी अद्भुत भाषणाने आम्हाला त्यांनी मंत्रमुग्ध करावं असं. थँक्यू सर फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स. आणि त्यांचं भाषण झालं असं गृहीत धरून लगेच थँक्यू सर फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स इन युअर प्रेझेंटेशन असं म्हणू शकता. देन वोट ऑफ थँक्स हा शेवटचा कार्यक्रम. वोट ऑफ थँक्स मीन्स आभार प्रदर्शन. विदाउट दिस वी कांट कम्प्लीट द फंक्शन. आय कॉल अपॉन मिस्टर विकास डिसले सर टू प्रपोज वोट ऑफ थँक्स. मी डिसले सरांना विनंती करतो की त्यांनी ही शुड कम फॉरवर्ड फॉर प्रेझेंटिंग वोट ऑफ थँक्स. त्यांनी पुढं यावं. हे वाक्य आपण आपल्या भाषेतसुद्धा लिहू शकता, तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. आय रिक्वेस्ट मिस्टर डिसले सर टू प्रेझेंट वोट ऑफ थँक्स फॉर धिस फंक्शन. आणि त्यांनी ते सादर केल्यानंतर त्यांनाही थँक्स म्हणायचं आहे. थँक्यू सर फॉर गिविंग गुड vote of thanks. And here I declare the end of the function at the permission of our principal of the college. Thank you everyone. Thank you all those who supported the function. Thank you. In this way you are going to finish your art of comparing skill writing. या ठिकाणी तुम्ही तुमचं आर्ट ऑफ कॉम्परिंगचं जे स्किल आहे, रायटिंग स्किल आहे, हे या ठिकाणी तुम्ही फिनिश करू शकता. दॅट्स ऑल. या पद्धतीनं तुम्ही हे आर्ट ऑफ कॉम्परिंगचं स्क्रिप्ट लिहू शकता. दिस इज द स्किल. आणि नेक्स्ट पेजवरती पुढं जे आहे त्या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी नमूद केलेलं आहे की जे तुम्ही एक एक्झाम्पल आहे कॉम्परिंग स्क्रिप्ट फॉर टीचर्स डे सेलिब्रेशन. हे आपण जे अगोदरची वाचली
ती आहे कॉम्परिंग स्किल फॉर प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे. तर हे एक्झाम्पल म्हणून वाचलेलं आहे. प्राईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे बक्षीस वितरण समारंभाचं आपण आर्ट ऑफ कॉम्परिंग हे स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. एक एक्झाम्पल म्हणून, एक्स्ट्रा एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे दिलेलं आहे. यू हॅव टू राईट these both scripts in your notebook for better practice, for remembering in a good manner, better manner. Thank you very much. In case of any difficulty, you may call me, you may ask me for better understanding. Thank you very much.